नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तुमच्या घरकुलचे फोटो काढून नेल्याच्या नंतर सुद्धा जर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत नसतील तर तुम्ही एक प्रोसेस करून पाहायचं आहे। त्या प्रोसेसमध्ये जर मोबाईल इन्स्पेक्शन रिपोर्टमध्ये व्हेरिफिकेशन स्टेटस हे जर रिजेक्टेड दाखवत असेल तर तुम्हाला इंजिनियरशी संपर्क साधायचा आहे, किंवा व्हेरिफिकेशन स्टेटस हे अप्रूव्ह दाखवत असेल तर तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही आहे। तुमच्या खात्यामध्ये येणाऱ्या 1 ते 2 आठवड्यामध्ये ते पैसे जमा केले जाणार आहेत। त्यासोबतच तुमचं जर व्हेरिफिकेशन स्टेटस म्हणजेच मोबाईल इन्स्पेक्शन रिपोर्टमध्ये व्हेरिफिकेशन स्टेटस हे पेंडिंग दाखवत असेल तर तुम्ही अप्रूव्ह होईपर्यंत वाट पाहायचं आहे। सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे मित्रांनो, तुम्हाला तुमच्या घरकुलचे जेव्हा इंजिनियर मार्फत फोटो काढून घेऊन गेले जातात तेव्हा तुम्ही प्रतीक्षा करत असतात की तुमच्या घरकुलचा हप्ता हा जमा होईल। पण जमा केव्हा होतं? जेव्हा तुमचं मोबाईल इन्स्पेक्शन रिपोर्ट जनरेट झाल्याच्या नंतर, म्हणजेच फोटो काढून घेऊन गेल्याच्या नंतर व्हेरिफिकेशन स्टेटसमध्ये तुमचं व्हेरिफिकेशन स्टेटस हे अप्रूव्ह होणं गरजेचं आहे। अप्रूव्ह झाल्याच्या नंतरच तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले जातात। आता हे अप्रूव्ह आहे का रिजेक्ट आहे का पेंडिंग आहे हे कसं पाहायचं हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डीपमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात, त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। म्हणून ते कसं पाहायचं हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आता ते पाहण्यासाठी सिंपली तुम्ही ते पाहू शकता, या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती किंवा कमेंट बॉक्समध्ये भेटून जाईल। त्या लिंकवरती क्लिक केल्याच्यानंतर डायरेक्टली तुम्ही या पेजवरती येणार आहात। आता या पेजवरती आल्याच्यानंतर सिंपली इथे आवास शॉपमध्ये रिपोर्ट या नावाने जे ऑप्शन आहे, या रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे। रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचे ऑप्शन अवेलेबल होणार आहेत। आता यापैकी मित्रांनो, सर्वात पहिलं आपल्याला ते पाहण्यासाठी तुम्ही ते पाहू शकताय डीमध्ये GIS रिपोर्ट, यामध्ये पहिलंच ऑप्शन आहे, तुम्ही पाहू शकताय स्कीम वाईज अँड इन्स्पेक्शन लेवल वाईज स्टेटस ऑफ मोबाईल ॲप डेटा। हे जे ऑप्शन आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। यामध्ये आपल्याला हे जे सिलेक्शन फिल्टर आहे मित्रांनो, यामध्ये ऑल यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे प्रेझेंटली स्टेईंग, प्रोपोज्ड साईट ड्युरिंग कन्स्ट्रक्शन, कंप्लीट झालेले घर असे आपल्याला दाखवले जाणार आहेत। यामध्ये आपल्याला तुम्ही सिंपली प्रोपोज्ड साईटचं पाहायचं असेल तर यावरती क्लिक करताय, तर मी ऑल पाहायचं आहे त्यामुळे मी ऑल या ऑप्शनवरती क्लिक करतोय। आता यावरती क्लिक केल्याच्यानंतर इथे ऑल स्टेटमध्ये आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे। राज्य सिलेक्ट केल्याच्यानंतर आपल्याला आपला जिल्हा, तालुका, गाव, ग्रामपंचायत हे सर्व सिलेक्ट करून घ्यायचं असतं। तर मी सर्वात पहिलं ती माहिती सिलेक्ट करून घेतोय। तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता सिलेक्शन फिल्टरमध्ये मी इथे प्रधानमंत्री आवास योजना इथे सेकंड नंबरला ऑल केलेलं आहे। त्यानंतर आपलं राज्य, जिल्हा, तालुका, गाव, आपली ग्रामपंचायत आणि इथे जे लास्टला जे अप्रूव्हचं तुम्ही पाहता आहात मित्रांनो, हे संपूर्ण सिलेक्ट झाल्याच्यानंतर यावरती क्लिक करून तुमचं जर पेंडिंगमध्ये असेल तर पेंडिंगमध्ये पाहू शकता, अप्रूव्हमध्ये असेल तर अप्रूव्हमध्ये पाहू शकता, किंवा रिजेक्ट झालेलं असेल। काही वेळेस असं होतं मित्रांनो की एक्झॅक्ट घरकुलचा फोटो न देता दुसऱ्या घरकुलचा फोटो दिल्याच्यानंतर रिजेक्टसुद्धा होऊ शकतं। तर तुम्ही रिजेक्ट लिस्टमध्ये सुद्धा पाहू शकता। या तिन्हीवरती 1 बाय 1 क्लिक करून तुम्ही पाहू शकता। तर मी सिंपली अप्रूव्ह जे आहे त्या लिस्टवरती क्लिक करत आहे, म्हणजे ज्या घरकुलचं इन्स्पेक्शन झालेलं आहे त्याचा डेटा जो अप्रूव्ह करण्यात आलेला आहे, म्हणजेच व्हेरिफिकेशन स्टेटस जिथं ज्यांचं अप्रूव्ह झालेलं आहे ते पाहण्यासाठी सिंपली मी अप्रूव्ड या ऑप्शनवरती क्लिक करतोय। आता हे अप्रूव्ड या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता 35 + 20 म्हणजेच किती येणार आहे टोटल, याचं इथं टाकून घ्यायचं आहे। मी टाकून घेतो मित्रांनो। तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हे उत्तर टाकल्याच्यानंतर सिंपली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करतोय। आता सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्या गावामधील त्या सर्वांची लिस्ट दाखवली जाणार आहे ज्यांच्या मोबाईल इन्स्पेक्शन रिपोर्टमध्ये व्हेरिफिकेशन स्टेटस अप्रूव्ड झालेलं आहे। त्या सर्वांची नावे तुम्हाला इथे दाखवली जाणार आहेत। आता यामध्ये तुमच्या गावामध्ये एक्झाम्पलसाठी 100 घरकुल जर मंजूर असतील, फोटोसुद्धा काढून गेले असतील तुमच्या घरकुलचे, पण त्यांच्याच खात्यावरती पैसे पडणार आहेत। इथे ज्यांचं व्हेरिफिकेशन स्टेटस हे अप्रूव्ह दाखवलं जाणार आहे, म्हणजे तिथे व्हेरिफिकेशन स्टेटस ज्यांचं अप्रूव्ह आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे हे जमा केले जाणार आहेत मित्रांनो। तर अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता। मी जी ग्रामपंचायत सिलेक्ट केलं होतं त्या ग्रामपंचायतमध्ये टोटल घरकुल हे 50 ते 60च्या आसपास मंजूर आहेत, पण त्यापैकी 18 घरकुल असे आहेत यांचं इन्स्पेक्शन रिपोर्टमध्ये व्हेरिफिकेशन स्टेटस हे अप्रूव्ह दाखवत आहे, म्हणजेच यांचे हप्ते हे जमा होणार आहेत मित्रांनो। तुम्ही
भरपूर वेळेस असं विचारता की सर आमचं घर प्लेन्थ लेवलला आलेलं आहे, लिंटल लेवलला आलेलं आहे, इंजिनियर येऊन घरकुलचा फोटोसुद्धा काढून घेऊन गेलेला आहे, पण अजून हप्ता जमा झालेला नाही आहे, असं जेव्हा तुम्ही म्हणता तर तुम्ही ही प्रोसेस करून पाहायचं आहे. इथे व्हेरिफिकेशन स्टेटसमध्ये जर ॲप्रूव्डमध्ये दाखवत असेल, इथे तुमच्या घरकुलचा नंबर असतो, अजून इथे हाऊस स्टेटस असतो आणि इथे तुम्ही ॲप्रूव्ड पाहू शकता. इथे जर ॲप्रूव्ड असेल तर तुमच्या घरकुलचा हप्ता आहे 1 ते 2 आठवड्यामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्ही टेन्शन केव्हा घ्यायचं आहे, जेव्हा इथे ॲप्रूव्डमध्ये इथे रिजेक्ट जर दाखवत असेल तर तेव्हा तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज आहे. जोपर्यंत रिजेक्टमध्ये जात नाही आहे तोपर्यंत तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही आहे. जर पेंडिंग दाखवत असेल तर ते सुद्धा ॲप्रूव्ड होतं आणि ॲप्रूव्ड झाल्याच्या नंतर तर काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने सुद्धा तुमच्या घराचा फोटो देऊन सुद्धा, म्हणजे तुमच्या घराचं इन्स्पेक्शन रिपोर्ट देऊन सुद्धा जर तुमच्या घरकुलचा हप्ता जर जमा होत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही चेक करा. व्हेरिफिकेशन स्टेटस ॲप्रूव्ड दाखवत असेल तर काही दिवस तुम्ही वाट पहा, तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ऑटोमॅटिकली जमा केले जाणार आहेत. जर पेंडिंग दाखवत असेल तरीसुद्धा तुम्हाला वाट पाहायचं आहे, पण रिजेक्ट झाल्याच्या नंतर परत तुम्हाला तुमचा जो इंजिनियर आहे इंजिनियरशी कॉन्टॅक्ट साधू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या ही सर्व प्रोसेस करू शकता. मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.